मनोरमा साहित्य मंडळी आणि मनोरमा साहित्य परिषद शाखा पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथील सदाशिवराव रामचंद्र मोरे सभागृहात घेण्यात आलेल्या साहित्य संमेलनात मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी अतिशय मोलाचे सडेतोड विचार मांडले। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सदाशिवराव मोरे सभागृहामध्ये आपण मनोरमा साहित्य संमेलन 2025 हे आता वर्ष संपते 5-1 दिवसामध्ये आणि अशा या 2025च्या मनोरमा साहित्य संमेलनासाठी साहित्यातले नवरस आपण या ठिकाणी बोलवले होते आणि प्रत्येक रस या ठिकाणी आत्ताच आपण पाहिलं विश्वास पाटलांचा जो आमचा कोल्हापुरी रस्सा म्हणता येईल जबरदस्त भाषण तुम्ही केलं। आमच्याकडे आजकाल प्रत्येक ठिकाणी पाटील साहेब सुरू झाले, तुळजापूर पाटीलवाडा अमुक पाटीलवाडा दणदणीत आम्हाला मिळतं सगळं खायला। तशी तुमची शब्दांची मेजवानी साहित्याची मेजवानी आमच्या या सोलापूरकरांनी आज अनुभवलेली आहे। मिलिंद जोशी साहेब योगावर घेत नव्हता, आमच्या भेटीचा अनेक वेळेला आमचे कार्यक्रम झाले, काही ना काही रस्ता चुकायचा, पण आज मात्र ते अखिल भारतीय मराठी मंडळाचे अध्यक्ष म्हणून आज या सन्माननीय सदाशिवराव मोरे सभागृहामध्ये मनोरमा साहित्य संमेलनात उपस्थित आहेत। रामदास फुटाणेजी आम्ही मागं आमचे मित्र कवी सुरेश शिंदेसाठी 2 कार्यक्रम घेतले होते। आपल्या मनोरमाच्या लॉनवरती आम्ही घेतले होते विजापूर रोडला, आणि फबू शिंदे साहेब तेही या ठिकाणी आले होते। त्यानंतर बरेच वर्ष आमचा योगायोग येत नव्हता। आज मी असं म्हणेन की आजचा दिवस हा खरंच मनोरमा परिवाराच्या साहित्यामध्ये सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे, कारण ही मांदियाळी जी आहे मराठी भाषेवर प्रेम करणारीच नाही तर मराठी भाषेला ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेहलेला आहे असा प्रत्येक नवरत्न या ठिकाणी आपण बोलवलेला आहे। आणि त्यापैकीच एक आणि मनोरमा परिवार प्रेम करणारे आमचे शोभणे साहेब त्यांनी स्वतःहून सांगितलं की आमचं उत्तरायणला पुरस्कार दिला, उत्तरायण शोभा मोरेंनी वाचलं होतं आणि त्याच्यावर आमची फेसबुक मी पोस्टही टाकली होती। त्यावेळेला एक 2-4 वर्षापूर्वी मी अनुज जोशींच्या आग्रहावरून तेथील काही साहित्यिक मित्रमंडळी कोमारपंत त्यांना भेटायला म्हणून मी गेलो आणि मग गोव्याचे सामंत साहेबांची मी खास पणजीला आम्ही ऑफिसमध्ये भेट घेतली। त्यांनी ज्यांचा उल्लेख केला त्या सगळ्या चर्चा आमच्या जवळजवळ पाऊण तास त्यावेळेला साहित्यावर चर्चा झाली। रामानी असतील, जो पुस्तकाचा उल्लेख तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्या अनुषंगाने असेल, अशा या हरवणारी व्यक्तिमत्वाचं आणि जिथं मराठी भाषा महाराष्ट्राबाहेर जागृत ठेवण्याची भूमिका सामंत साहेबांनी घेतली। आणि तेव्हापासून डोक्यात होतं की आज ना उद्या आपल्याला जेव्हा कार्यक्रम घेता येईल आपण निश्चितपणे सामंत साहेबांना बोलू, आणि ती संधी आज या ठिकाणी आम्हाला आजच्या दिवशी ती या ठिकाणी तो योग घडून आला। या संमेलनासाठी म्हणून केवळ महाराष्ट्र सोलापूर शहर जरी आपण म्हटलं तरी प्रत्येक जिल्ह्यातून आज इथं लोक आलेले आहेत। जालन्यावरून कवयित्री आलेले आहेत, नांदेडचे आहेत, नागपूरच्या कवयित्री आमच्या आलेले आहेत, पुण्यावरून ज्यांना आपण पुरस्कार दिले त्या पुरस्कारांचा मी आता उल्लेख करत नाही कारण मला कमी वेळेमध्ये हे संपवायचं आहे, कारण आपल्याला विश्वास पाटील साहेबांची मुलाखत त्यानंतर मलाही त्या मुलाखतीत काही मनोगत उलगडता येईल आणि या अनुषंगाने मी अधिक वेळ इथं घेणार नाही। परंतु प्रत्येक सभागृहात बसलेली जी व्यक्ती आहे ही एक साहित्यिक आहे, कारण श्रोता हा चांगला साहित्यिक असतोच असं माझं मत आहे। आणि चांगला साहित्यिक कशावरून असतो तर तो जे ग्रहण करतो त्याची पोचपावती आपल्याला देतो आणि मग लक्षात येतं की मी जी लिहिलं आहे ते ह्याला समजतंय, त्याला उमगलेलं आहे। आणि जे साहित्य उमगत नाही मग त्या साहित्याचं काय करायचं हे आमच्या ज्येष्ठ मंडळींनी ठरवलं पाहिजे। पाटील साहेब साहित्य समाज
हे कधीही वेगळे असू शकत नाहीत. आणि साहित्य आणि समाजाची जी नाळ आहे ती नाळच आपल्याला साहित्यातील कुठल्याही शब्दांशी खिळवून ठेवते. कारण समाजात जे घडतं ते साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आदिश पायगुडे साहेब, मी प्रकाश पायगुडेंच्या ऋणात एवढं सिटी आहे की मिलिंद जोशी साहेब आम्हाला मनोरमा साहित्य परिषदेची शाखा या ठिकाणी सोलापूर घेण्यासाठी पद्माकर कुलकर्णी इथं आहेत, आमचे कल्याण शिंदे आहेत, दत्ता भोसले आमचे 20 वर्ष मनोरमा निवड मंडळीचे अध्यक्ष होते. आत्ता राजशेखरजी शिंदे या ठिकाणी आहेत. ही मंडळी, कारण कुठलंही साहित्य मंडळ किंवा मनोरमा साहित्य मंडळी हे काही एकटं श्रीकांत मोरे नाही. हे जे अध्यक्षपद आज मिळतं आहे हे शेकडो लोकांनी याच्यासाठी खस्ता खाल्लेला आहे, त्याच्यासाठी मराठीचा जागर केलेला आहे. स्वागताध्यक्ष शोभा मोरे मॅडम असतील, आमच्या अस्मिताई गायकवाड जरी कार्याध्यक्ष म्हणून इथे गेले, संतोष सुरवशी आहेत, आमचे रोंगे सर या ठिकाणी आता नव्याने संचालक मंडळ आले, त्यांना आता नवीन धुरा लोकांना घ्यायचे आहे. कारण आता आम्ही 30 वर्षे ही पताका घेऊन पळतोय, पण नवीन संचालक मंडळींना सुद्धा आता ही जबाबदारी महानवर साहेब आपल्याला द्यायची आहे. कुलगुरू साहेबांचं आणि आमचं एक स्नेह जमलेलं आहे, त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. निश्चितपणे आम्ही साहेब तुमच्यासोबत आहोत तुमच्या कुठल्याही कार्याला. कारण जे कार्य एक निखळ चांगल्या प्रेमाने केलेलं असतं आणि सोलापूरच्या विकासासाठी म्हणून तुमचं हे कार्य आहे. या अहिल्यादेवी विद्यापीठाच्या माध्यमातून आपलं काम खूप चांगलं चालू आहे, तर त्याची दखलसुद्धा मनोरमा परिवार आम्ही घेतलेली आहे. आणि त्याचीसुद्धा मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सोलापूर विद्यापीठाच्या कार्याची टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे. कारण मराठी भाषेचा जागर या ठिकाणी जी करण्याची भूमिका आहे, नुसतं मराठीबरोबर इतर भाषांचा सुद्धा विचार घ्यायचा अशी त्यांची भूमिका आहे. शेवटी आंतरभारती ही महत्त्वाची आमची संस्था आहे. आज पुण्यावरून आमच्या या ठिकाणी खडके फाउंडेशनचे खडके साहेब हे जॉईंट ट्रस्ट आहेत, परंतु कालच मंगेशकर साहेबांसोबत त्यांचा मोठा कार्यक्रम पुण्याच्या बालगंधर्वमध्ये झाला. खडके साहेबांचं मी इथं पुण्यावरून खास सकाळी उपस्थित झालेले आहेत. खरं तर इथं त्यांचा सत्कार मला आपल्याला दुपारच्या सत्रात करायचा आहे. वाबळे साहेब पुण्यावरून खास या ठिकाणी उपस्थित, जॉईंट रजिस्ट्रार पवार साहेब हे अनेक वर्ष नाशिकवरून आले, पूर्वी त्यांचा व्यवसाय पण होता या पुस्तक क्षेत्राच्या अनुषंगाने. ज्यांना पुरस्कार आपण दिला आहे ते सर्व पुरस्कार्थीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सोलापूर शहरातील नामांकित साहित्यिक आहेत, जवळजवळ 50 साहित्याची यादी आत्ता माझ्याकडे इथं आलेली आहे. त्यामुळे त्या प्रत्येक साहित्यिकांचं मी पुन्हा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. कारण आपण या जाणकार मंडळींना ऐकण्यासाठी आले आहेत. बेळगाववरून आमचे आलेले प्रताप चव्हाण साहेब ते प्राचार्य आहेत, भांडवळकर साहेब ते मागच्या 2-3 साहित्य संमेलनापासून प्रत्येक वेळेला येत आहेत. त्यांना फक्त व्हॉट्सअप मेसेज जातो माझा, आणि ते सोलापूरमध्ये असल्यापासून त्यांचं सोलापूरकरांवर विशेष प्रेम आहे. आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक साहित्यिकांचा उल्लेख, पत्रकार बंधू आमचे खेळबुळे पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, उपसंपादक प्रशांत जोशी जे इथं बसलेले आहेत, प्रत्येकजण या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचा त्यांच्या ऋणामध्ये सुरुवातलाच राहण्याचा मी प्रयत्न करतो. आजचं जे हे साहित्य संमेलन आहे हे अशा अर्थाने उल्लेख केला गेला की जपानवरून सुद्धा आमचे आलेले मित्र परत 2 दिवसापूर्वी फेसबुकवर पाहिलं की मुंबईमध्ये ते काही मीटिंग कंडक्ट करत होते. आणि मी त्यांना लगेच फोन लावला. त्यांनी सांगितलं की व्हॉट्सअपवर या, आणि व्हॉट्सअपवर त्यांना सगळं पत्रिका टाकल्या आणि म्हटलं उद्या विमान आहे, दुपारी विमानाने या. आणि आश्चर्य म्हणजे काल दुपारी विमानाने ते आले सुद्धा. काल मला वेळ मिळाला नाही खरं तर त्यांना लक्ष द्यायला, पण आमचे डॉक्टर वाकचौरेजी त्यांची ओळख निघाली औरंगाबादला, आणि मग त्यांनी त्यांना सांभाळून घेतलं. इथं राजशेखरजी शिंदे बसलेत, आमचे जेवी भटकर मनोरमा परिवाराबरोबर ते गेले अनेक वर्षे आहेत. माझ्या अनेक मुलाखती सह्याद्री दूरदर्शनवर त्यांनी घेतल्या, मराठी भाषेच्या अनुषंगाने असेल किंवा महाचर्चा म्हणून त्यांचे काही कार्यक्रम होते त्या अनुषंगाने असेल. या सर्व बाबतीमध्ये मी अध्यक्षीय भाषणाची एक प्रथा परंपरा आहे. आता जोशी म्हणले की तुम्ही भाषण छापलं की नाही, खरं तर वेळ मिळाला, एक 15 मिनिटे डिक्टेशन दिलं, तेवढ्यात जे काही छापलं ते छापलं. कारण भाषा माझ्या हृदयात आहे, ही माझ्या आईची भाषा आहे, आणि जी आईने मला मातृभाषा दिली ती भाषा मी कधीच विसरू शकत नाही.
आणि म्हणून माझी स्वतःची एक 4 ओळी आहे, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं, तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, समाजाचं किती बरं झालं असतं. मित्रांनो, मराठी राजभाषेचा दर्जा हा आत्ता 3 ऑक्टोबरला शासनाने जाहीर केला आणि आम्ही 1 मे साजरा करायचा निर्णय घेतला. यापूर्वी गौरव दिन म्हणून तात्यासाहेब विवा शिरवाडकर 27 फेब्रुवारी आपण साजरा करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तर मी 1-2 ओळी लिहिलेल्या आहेत. मराठी जरी असे आमची थोर मायभूमी बोली, मराठी जरी असे आमची थोर माय बोली, नाही एवढी मोठी झाली आईची कीर्ती वर्णन्या, आईची कीर्ती वर्णन्या. आईची कीर्ती वर्णन करण्या एवढी आमची मराठी अजूनसुद्धा मोठी नाही. ज्ञानेश्वरांनी अशाच पद्धतीची भूमिका घेतली आणि भारतीय सर्व भाषांमध्ये आज जर मराठी भाषेचा आपण जर दर्जा पाहिला, त्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की ही मूळ संस्कृत ही आईच मराठीची, आणि मराठी प्राकृत भाषेमधून मग मोडी लिपी कधी असेल किंवा पाली भाषेचं संस्कृतचं ट्रान्सलेशन झालं आणि गेले 2000 वर्षाचा मराठी भाषेचा इतिहास, आणि या 2000 वर्षामध्ये ही भाषा आजच्या या पातळीपर्यंत येऊन पोचलेली आहे. पण असं जरी असलं तर या मराठी भाषेचा मूळ इतिहास आपण इंडो आर्यन संस्कृतीपासून घेतो, आणि मग इंडो आर्यन संस्कृतीमध्ये आम्ही मागं जर गेलो तर ठिकाणी ग्रीक रोमन लिटरेचर असेल किंवा तिथली फिलॉसॉफी असेल. पण मराठी भाषेला इसवी सनाचा पूर्वीचा दर्जाचे अजूनसुद्धा काही शिलालेख किंवा असे सापडत नाहीत. ते आपल्याला अगदी अलीकडं लीळा चरित्रापासून आपल्याला सापडतात. 2-1000 वर्षापर्यंत किंवा जास्तीत जास्त 2400 वर्षापर्यंत आपण मागं जातो आहे. आणि या सर्व पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश असा आहे की ही भाषा बोली भाषा म्हणून पुढं आलेली आहे सुरुवातीला, आणि प्राकृत मराठीमधून आजच्या मराठीचं आपण जे म्हणतोय ती भूमिका आज आपल्यासमोर दिसते. आणि तुम्ही आम्ही ही भाषा आता राजभाषा म्हणून स्वीकारलेली आहे. महाराष्ट्राची राजभाषा आहे. भारत देशामध्ये अनेक राज्यामध्ये ही बोलली जाते. जगामध्ये अनेक ठिकाणी जेव्हा आपण जातो त्या ठिकाणी मराठी शब्द, जसं जपानचं आमच्या आत्ता मित्रांनी सांगितलं तसं मला आठवतं, मी युरोपमध्ये अनेक देशात जेव्हा फिरलो तेव्हा आम्ही माउंट टिटलिसला गेलो होतो आणि आम्हाला ते पापड वगैरे त्यांनी केसरीची ट्रिप होती, जेव्हा दिलं तेव्हा ते मला एक्स्ट्रा पापड पाहिजे होतं. पण मला सांगता ना की आता याला काय सांगावं, पापडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. पण तो मनुष्य म्हणाला, साहेब तुम्हाला 2 पापड आणून देऊ का? आणि मला विश्वासच बसेना, कारण तो अस्खलित मराठी बोलत होता. म्हणजे आपणच बोललं ऐकणारा आपल्याकडे लगेच त्या ठिकाणी येतो. जपानमध्ये गेल्यानंतर मागच्या वेळेला आम्ही जेव्हा भेटलो त्यांना, तिथंही असंच एका हॉटेलमध्ये गेलो. त्यांनी शोभाचा वाढदिवस साजरा केला. संपूर्ण मराठीत केक, मराठीतले गाणं आणि सगळे जुने मराठीतले गाणे तिथं लावले होते. म्हणजे जगामध्ये मराठी भाषा अनेक ठिकाणी बोलली जाते. मग आम्हीच आमच्या देशामध्ये सामंतसाहेब इंग्रजीला का महत्त्व दिलं आहे ह्याचं काय आकलन होत नाही. विश्वास पाटील साहेबांनी उल्लेख केला की तो काळा दिवस असेल की ज्या कारकुंड्याने, कारण ही मॅकॅलोची जी नीती आहे की भारत देशामध्ये कारकून निर्माण करणं, उद्योगपती निर्माण करण्याची भूमिका ब्रिटिशांनी कधी त्यांच्या 150 वर्षाच्या कारकिर्दीत घेतली नाही. त्यांना फक्त कारकून पाहिजे होते, कारण राज्यकर्ते ते होते आणि त्यांना हाताखाली फक्त हिशोब लेखनिक पाहिजे होते. आणि त्या भूमिकेतून मॅकॉलेज जी सिस्टीम होती एज्युकेशनची, दुपारच्या सत्रामध्ये आपण तो विषय ठेवला आहे, 3 लँग्वेज फॉर्म्युला किंवा परिसंवादामध्ये मराठीच्या अनुषंगाने काही त्या ठिकाणी परिसंवाद करतील. परंतु या 3 लँग्वेज फॉर्म्युलामध्ये मराठी भाषेचं महत्त्व का सातत्यानं अधोरेखित केलं गेलं नाही हे मला माहीत नाही. आज अलीकडं आपण पाहतोय की वैज्ञानिक दृष्टिकोन हा आजसुद्धा मराठी भाषेच्या माध्यमातून, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा आम्ही जपला पाहिजे. आणि त्यासाठी पर्यायी मराठी शब्द शोधण्याची कष्ट आमचे लेखक घेत नाहीत. त्याऐवजी सरळ सरळ इंग्लिश शब्द, इतर अनेक कुठले तरी शब्द वापरले जातात, कंसात काहीतरी लिहिलं जातं. पण त्यापेक्षा त्याला पर्यायी शब्द शोधण्याचा प्रयत्न आमचा झाला पाहिजे. आज सोलापूरच्या या नगरीमध्ये
अनेक मान्यवर बाहेरून आलेले आहेत. त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की सोलापूरमध्ये पहिली महानगरपालिका 1964 साली आली आणि आम्ही इतिहासामध्ये शिकवत होतो साहेब भूगोलामध्ये की 4th लार्जेस्ट महानगरपालिका इन सोलापूर. म्हणजे सोलापूरचा इतिहास काय असला पाहिजे विचार करा. आणि आज जर आम्ही बघितलं तर किती लार्जेस्ट आहे माहीत नाही. कुलगुरू साहेबांनी इथं व्यक्त केला मुद्दा, काल पण काही लोकांनी व्यक्त केला की लोकसंख्या आमची गेले 10 वर्ष आहे तेवढीच आहे. एवढंच नाही तर औद्योगिकदृष्ट्या आणि इतर अनेक बाबतीमध्ये सुद्धा जिल्हा 36 जिल्ह्यामध्ये 30च्या पुढं जिल्हा गेलेला आहे. मग या बाबतीमध्ये सुद्धा आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी जागरूक आहेत. त्यांनी अतिशय हिरिहिरीनं याचं रान पेटवलेलं आहे. म्हणून काही दिवसामध्ये विमान झालं आणि ते विमान झाल्यामुळं कमीत कमी आमचे मित्र मुंबईवरून गोव्यावरून आता इकडे यायला लागले आहेत. सोलापूरचे लोक आता गोव्यालाच चालले आहेत. विमान सोडून 2 महिने आले फक्त. यापूर्वी विमानाची सोय नव्हती. पण खऱ्या अर्थानं सोलापूर समृद्ध होतं. 1859 साली सोलापूरला रेल्वे आली. विचार करा, पहिली रेल्वे या देशामध्ये आली 1853 साली. 1853 साली रेल्वे आल्यानंतर 6 वर्षामध्ये मुंबईचा बोगदा, मुंबई पुण्यावरून सोलापूरला रेल्वे आली 1859मध्ये. गिरणी आल्या सोलापूरमध्ये 1877मध्ये. फोटाणे साहेबांना इतिहास माहिती आहे आमदार असल्यापासून तुम्हाला, कारण आमच्याकडं 1877ला गिरण्या आल्या. अतिशय मोठमोठ्या गिरण्या, लक्ष्मी विष्णू, सोलापूर स्थित गिरणी, नरसिंगीची गिरणी, 40-50 हजार कामगार म्हणून या सोलापूरला गिरणगाव समजलं जात होतं. परंतु एकेकाळी इथं सोन्याचं धूर निघत होता, कारण इथलं सर्व कापड रशिया असेल, ब्रिटन असेल, मँचेस्टर ऑफ इंग्लंड म्हणून सोलापूरचा नावलौकिक होता. मँचेस्टर ऑफ इंग्लंड अभ्यास करण्यासारखा आहे, कारण आमचे अनेक साहित्यिक मित्र या भूगोलाचा अभ्यास करतात. सोलापूरची ही एवढी चांगल्या पद्धतीची कापड गिरणी जवळपास 1940च्या दरम्यान संपलेली होती. त्यातून एकच फक्त काय फायदा झाला, आमच्या इथले काही जे टेक्स्टाईल वर्कर होते ते बुद्धिवान होते. कामगार जरी असले ते कौशल्य होतं त्याच्याकडं. बंद पडलेल्या गिरण्यातले साचे घेऊन त्यांनी स्वतःची काही हातमाग आणि चादर सुरू केली. त्यामध्ये एक क्षीरसागर म्हणून होते आणि सोलापुरी चादर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये आणि जगभर प्रसिद्ध झाली. ह्याचं नावलौकिक आम्हाला माहिती पाहिजे. हा इतिहास आमच्या साहित्यामधून, आमच्या लेखकांच्या माध्यमातून त्या गिरणी कामगारांचे प्रथा व्यस्त लस्ट फॉर लालबागमध्ये विश्वासराव तुम्ही मांडलेत. ते मुंबईतल्या गिरणी कामगारांचे प्रश्न होते. परळ आणि लालबाग या परिसरातल्या गिरणी कामगारांचे त्या अनुषंगाने झालेली दारिद्र्य अवस्था इथल्या सोलापूरच्या मंडळी आहेत का कोणी? सगळ्यांना माहिती आहे की नाही? आपल्या गिरणी कामगारांची आता कोण आहेत का? जे मुंबईला प्रश्न आहेत तेच आमच्याकडे होते. आजही त्या गिरणीच्या चाळी उभ्या आहेत, ते भोंगे उभे आहेत. मध्यंतरी एक भोंगा पाडायचा नाही म्हणून कोर्टातून स्टे दिलेला आहे, पण मला माहीत नाही की तो स्टे टिकला का नाही. कारण सध्या तर काय गिरण्याच्या भोंग्या दिसत आहेत, कारण आम्हाला वाटलं होतं हेरिटेज म्हणून ते सांभाळलं जावं. हा सोलापूरचा इतिहास भूगोल या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मी अतिशय थोडक्यातच घेणार आहे. एक 5-1 मिनिटामध्ये आणखी 2-3 मुद्दे नमूद करणार आहे. जसा आम्हाला आमचा भौगोलिक इतिहास आहे, आमची भीमा आणि सीना या 2 नद्याचा आमचा जो हा भीमा सिने खोरे आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आगळ्या वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध आहे. आगळ्या वेगळ्या अर्थानं प्रसिद्ध म्हणजे का, तर इथं आमचे तीर्थक्षेत्र आहेत. हे सीना भीमा खोऱ्यामध्ये पंढरपूरचा आमचा विठ्ठलाचा आराध्य दैवत युगी 28 उभा विठेवर उभा, त्याचा माहीत नाही आपल्याला. पुंडलिकाची कथा फक्त माहिती आहे की तिने वीट फेकली आणि विठ्ठलाला सांगितले मी आईवडिलाच्या सेवेत आहे आणि तू इथं उभा राहा, ज्या वेळेला मला वेळ मिळेल त्यावेळी मी विठ्ठला तुझ्याकडे लक्ष देईन. आणि ही नीरा आणि भीमा याच्या माध्यमातून आपण पाहतोय की आमची संत यात्रा परंपरा, पंढरीचा विठ्ठल असेल, अक्कलकोटचे स्वामी महाराज असतील, आई तुळजाभवानी, आम्ही पायरी चढून वर गेलो घाटमात्याला की आमचं लगेच जोसाहेब कृष्णा खोरे सुरू होतं. म्हणजे कृष्णा खोरे, भीमा, सीना अशा पद्धतीचा हा आमचा नद्यांच्या माध्यमातूनचा हा विकसित झालेला खोऱ्याचा प्रदेश. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवरती इथले लेखक, इथले कवी, इथले साहित्यिक ह्यांची सुद्धा एक पार्श्वभूमी सोलापूरकरांना आहे. त्याच्यामध्ये खूप लोकांची नावं घेण्यासारखे जरी असले तरी मी स्वतः
या ठिकाणी काही लोकांचे नाव फक्त घेतो. कवी कुंजवेर यांचं नाव आपण ऐकले असेल. ते सलगरकर म्हणून पूर्वी त्यांचं मूळ नाव होतं. बेटेने 9 महिन्यांनी ही त्यांची कविता की स्वातंत्र्य कालावधीमध्ये ब्रिटिशांशी लढताना साहित्य काय करू शकतं ह्याची ताकद या देशाने भगतसिंग असतील, देशपातळीवरती अनेक स्वातंत्र्यवीरांनी आहुती दिली. तशाच पद्धतीची साहित्यिकसुद्धा आपलं आहुती देतो. कारण त्याची नोकरी गेली, त्याला देशोधडी लावलं का तर ते स्वातंत्र्याच्या विरोधात लढले म्हणून, त्यांनी कविता लिहिल्या म्हणून. तरी नोकरी गेली पण कविता लिहिण्याचं त्यांनी काय सोडलेलं नाही. जगभर अनेक क्रांती आपण पाहतो की त्या शब्दाची जी ताकद असते त्या ताकदीवरती ती क्रांती घडते. मग फ्रेंच क्रांती असेल, इतर रशियामधली क्रांती असेल, भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीचा 150 वर्षाच्या इतिहासामध्ये सुद्धा केवळ चॅलेंज जाव या 2 शब्दांची ताकद आपण जर पाहिली तर त्या 2 शब्दांच्या ताकदीमध्ये आपलं लक्षात येतं. वंदे भारत नुसता एवढा शब्द जरी उच्चारला तरी देश पेटून उठत होता. अशा या साहित्याचा जागर मराठीच्या माध्यमातून करण्याची भूमिका अखिल भारतीय साहित्य संमेलनाने घेतली. अखिल भारतीय साहित्य संमेलन आता 99 वर्ष पूर्ण झालेले आहेत. विश्वासराव साहेबांनी त्याची उल्लेख केला की 99वं वर्ष आता त्यांच्या या माध्यमातून होतं आहे. या ठिकाणी पहिले आमचे जे साहित्यिक ज्येष्ठ पुण्याला झालेलं होतं, मला वाटतं महादेव गोविंद रानडे त्या ठिकाणी पहिले प्रमुख अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. आणि अलीकडं मग ही सगळी परंपरा जी चालू आहे या परंपरेचा इतिहास हा आपल्याला सर्वश्रुत आहे. सोलापूरनी सुद्धा अशा प्रकारचं साहित्य संमेलन आपण अनुभवलेलं आहे. आणि या सर्व साहित्याच्या पार्श्वभूमीवर एक 2 मुद्दे मी या ठिकाणी आपल्याला पुन्हा नमूद करणार आहे की 2 मुद्दे कुठले आहेत. तर साहित्याची सेवा करत असताना साहित्याच्या ग्रामरला किती महत्त्व द्यायचं हे मला माहीत नाही. परंतु मी जेव्हा सुरुवातीला साहित्यिक म्हणून प्रयत्न केला कॉलेजमध्ये असताना तेव्हा डॉक्टर निर्मलकुमार फडकुले साहेब, मी त्यांना माझा गुरु एवढ्यासाठी मानतो की मी अनेक लिखाण करत होतो. ललित लेखन, भावरंग माझं एक पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर काही कविता सांगण्याल्या, अशा अनेक गोष्टी केल्या. पण पब्लिश करावं हे धाडस माझं काय जोशी साहेब होत नव्हतं. मग मी दत्ता हलसीकर साहेब आमचे मित्र होते, त्यांच्याकडे एकदा गेलो. ते बोलले ठीक आहे आपण वाचून बघू. मग त्यांनी मला सांगितलं की काही कविता, त्यात एक कविता मी तुम्हाला आत्ता सांगितली, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, त्यांनी सांगितले का अरे नाही ही कविता अतिशय उत्कृष्ट आहे, याच्यात ठिणगी आहे. अशा प्रकारच्या 10-12 कविता केल्या. आणि माझे मेहुणे नागेशराव सुरवसे की जे सोलापूरच्या साहित्य क्षेत्रामध्ये एक चित्रपट म्हणा किंवा व्यंग्यचित्रकार म्हणून अतिशय प्रसिद्ध होते. मला वाटतं पोटारे साहेबांचा पण परिचय होता, तात्यासाहेबांबरोबर ते असायचे. आणि त्यांनी ते धाडस, नागेशराव सुरवसे तुमच्याबरोबर होते, तर त्यांनी एक आर्टिस्ट म्हणून त्या पुस्तकाचे पहिल्यांदा माझं प्रकाशन केलं. भावरंग निसर्ग आणि निसर्ग पुस्तकाला गोमा पवार साहेबांनी त्यावर प्रस्तावना दिली. गोमा पवार साहेबांनी सांगितले की ठीक आहे, कवितेला प्रतिमा कशा असल्या पाहिजेत, सौंदर्य स्थळे काय असले पाहिजेत, कशा पद्धतीची भाषा विकसित होत गेली पाहिजे. मी स्वतःला धन्यवाद एवढंसाठी समजतो फडकुले साहेबांना. फडकुले साहेबांकडे मी माझं एक बाळ त्यांच्याकडे दिलं, एक 100-150 पानांचं, आणि एका शब्दावरती 20-20 पानेले माझं पुस्तक कदाचित मी ते भावरंग बाहेर ठेवलं असेल. तर फडकुले साहेबांनी एक 3 महिने घेतली. मी म्हटलं आता बहुतेक त्यांना आवडलेलं नाही, फार आपण पण लक्ष उपयोग नाही. आणि 3 महिन्यानंतर मला त्यांचा फोन आला की श्रीकांत काय करताय तुम्ही, जरा या घरी आपण बसू. मग मी गेल्यानंतर ते म्हणजे नाही मला डोळ्याचा प्रॉब्लेम होता. आणि मग फडकुले वैदिनी मला सांगितलं की साहेबांनी डिक्टेशन दिलं आहे आणि मी लिहिलेलं आहे. साहेबांनी सांगितलं, मी लिहिलं आहे. 15 ते 17 पानाची प्रस्तावना त्यांनी त्या भावरंग पुस्तकाला लिहिली, वाचण्यासारखी आहे. आणि मला त्यांनी सांगितलं की कम्युनिकेशन भाषेचं महत्त्वाचं आहे. तुमची विचार कळले पाहिजेत, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळलं पाहिजे, त्याला ग्रामरला फार महत्त्व देऊन त्याचा बाऊ करू नका. आणि ते इतकं सुंदर पुस्तक त्यांच्या माध्यमातून तयार झालं. आणि खऱ्या अर्थानं मी अशा या डॉक्टर फडकुले सर असतील, डॉक्टर गोमा पवार असतील, आमच्याकडं माधव गोविंद काटकर म्हणून एक बालकवी सोलापूरला होते, कवी संजीव सोलापूरची परंपरा, रवी देशमुख सोलापुरांचे आमचे हे निशिकांत ठकार साहेब असतील, अशा अनेक साहित्यिकांचा सोलापूरच्या पार्श्वभूमीवर उल्लेख जर केला. आमचे बोल्ली साहेब असतील, त्याने एक आत्मचरित्र लिहिलं होतं एका साळ्याने.
ही माणसं एवढ्यासाठी मला माहिती आहेत, गोमा पवार, फडकुले साहेब, एकदा जवळपास हे जुने माणसं सोडले तर विश्वास पाटील साहेब यातल्या 270 लोकांचे पुरस्कार मनोरमाने मागील 30 वर्षात दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आम्ही याची दखल घेतली, शोधून काढलेत. आमची निवड समिती दत्ता भोसले असतील, राजशेखर शिंदे असतील, कविता मुरुमकर असतील, आमच्या मंडळातले सदस्य असतील, आणि हे दरवर्षी पुरस्कार देताना त्यामध्ये यावर्षी पुन्हा 10 लोकांची भर पडलेली आहे. आता त्यांची ओळख आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे आणि ते त्यावेळेला आपल्या कवितेच्या माध्यमातून ओळख करून देतील. पुरस्कार वितरणाच्या वेळेला काही मनोगत व्यक्त करतील, त्यांची ओळख देतील. आज त्यांचंही आपल्याला मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे. वैभव जोशी यांना आपण कविरत्न पुरस्कार दिलेला आहे, ते उपस्थित याकडे झालेले आहेत. आणि 2 मुलाखतीत विश्वास पाटील साहेब आणि वैभव जोशीची मी पण स्वतः ऐकण्यास उत्सुक आहे. आणि आज या सन्माननीय विचारमंचावरती लाखे साहेब पुण्यावर मी त्यांना विनंती केली की काही करा पण मला वेळ काढून तुम्ही या, आणि ते केवळ आपल्या प्रेमापोटी इथं आलेत. बहिणाबाई चौधरींचं त्यांचं एक खास सुंदर पुस्तक मला वाटतं मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं. आणि अशा या सोलापूरच्या साहित्य परंपरेमध्ये ही सर्व मंडळी इथं बोलण्याचा उद्देशच एक आहे की सोलापूरमध्ये सुद्धा नवनवीन जे साहित्यिक येत आहेत, नवनवीन कवी येत आहेत, आमच्या इथले जे साहित्यिक आहेत त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी. अभिजात मराठी साहित्याचे जे मानकरी आहेत की जे उभ्या महाराष्ट्रामध्ये मंडळाचे अध्यक्ष असतील त्याच्या माध्यमातून असेल किंवा आमचे रामदास फुटाणे साहेब असतील, कारण कधी कधी भारत माझा देश होता ही एकेकाळी आम्ही पुण्याच्या त्या एस टी स्टँडवर बोर्ड पाहिला होता. ते आम्ही पुण्याला जेव्हा नोकरी लागलो तेव्हा भारत माझा कधी कधी देश होता. आता किती लोकांना माहिती आहे मला नाही, खडके साहेब माहिती असेल, माहिती आहे का, शापूरकर माहिती आहे, अनेक लोकांना माहीत नसेल. तुम्हाला दुपारच्या सतत ऐकवावं लागेल ती कविता. क्या बात आहे. या अध्यक्षीय परंपरेच्या अनुषंगाने मी माझं भाषण खरं तर इथं मनोगत पुस्तकामध्ये काही प्रमाणात दिलेलं आहे. ते सगळेच मुद्दे वाचण्याची माझी काही इथे भूमिका नाही आहे. फक्त मी सोलापूरकरांचा इतिहास, सोलापूरकरांची साहित्यिक परंपरा, सोलापूरमध्ये आमच्या असलेल्या अनेक मान्यवर साहित्यिकांची भूमिका, ही कवी संजीवाच्या माध्यमातून जी भूमिका होती, लावणी, पंढरपूरचे आमचे ज्ञानोबा उत्पात हे अतिशय उत्कृष्ट लावणीकार म्हणून उभ्या महाराष्ट्राला प्रसिद्ध होते. पंढरपूरची साहित्य परंपरा, पंढरपूरचा तो ढोलकीचा आवाज आणि तिथल्या रात्रीच्या चौफळीवर चाललेल्या ज्या अनेक अभंग कथा, ही भूमिका वेगळी आहे. मी फक्त या ठिकाणी जातात 2 मुद्दे या ठिकाणी नमूद करणार आहे की या ठिकाणी जो उल्लेख केला गेला की मान्य माझं पुस्तक असणार माझं पुस्तक तुमचं आलं आहे. आपल्याला लेखकांचे आवडते समीक्षक दिसतात असं मी म्हटलेलं आहे. मग समीक्षेबद्दलचा उल्लेख केला शोभणे साहेब, आपण पण उल्लेख केला की काही लेखक इतके दर्जाचे असतात, इतके अप्रतिम त्यांचं लिखाण असतं, पण समीक्षकच कधी त्याला उजेडात आणत नाही. आणि समीक्षकांनी उजेडात न आणल्यामुळं त्या आपल्यापासून ते बऱ्याच वेळेला काळाच्या पडद्यावर निघून गेले असतात. त्याचा उल्लेख आत्ता आपण केला आणि म्हणून हा मुद्दा मी इथं एवढंच घेतला होता की प्रत्येक लेखकाचे आवडते समीक्षक आपल्याला दिसतात. साहित्य आणि समीक्षा ही वास्तववादी असली पाहिजे, त्रिकालाबाधित सत्य असली पाहिजे, रसिकांच्या समीक्षेस पात्र असले पाहिजे असंच नाही आहे. साहित्याचे विश्लेषण, मूल्यांकन, त्याची रचना यावर परखड मत असले पाहिजे. वासी मर्डेकर, डॉक्टर आनंद यादव, केशव मेश्राम, प्रज्ञा पवार, भालचंद्र नेमाडे साहित्यातील समाजशास्त्राने विविध विषयातील समावेश यावर भाष्य केले पाहिजे. परंतु अशा पद्धतीची समीक्षा ही परस्पर पूरक असली पाहिजे. मी स्वतः MA इंग्लिश असल्यामुळे मला माहिती आहे की मराठीची जशी आपली समीक्षा आहे ही तशी तर बघितलं तर ती इंग्लिशचा प्रभाव त्या समीक्षेवर दिसतो. मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लिशमध्ये जे क्रिटिक होते
त्यांच्याकडूनच अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आलेली आहे. हाही उल्लेख मी इथे केलेला आहे की मराठीत 52 बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे आणि त्यांचे संवर्धन होणे गरजेचं आहे. आज आपण पाहत आहोत मराठीच्या शाळा बंद करण्याकडे शासन दरबारी समाजात ही त्याचा मोठा कल आहे. कारण आम्हीच आमची मुलं पहिल्या वर्षापासून त्याच्यापासून आम्ही इंग्लिश मिडियम शाळेमध्ये टाकतो. अशा या 2-3 गोष्टींचा जर आपण उल्लेख केला तर खऱ्या अर्थानं विश्वासराव मी असं मानतो की राजभाषेचा दर्जा आम्हाला आत्ता दिला, पण हा राजभाषेचा दर्जा 1650 ते 1818 या कालावधीमध्ये मराठी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने हा राजदरबार दिला. त्यांनी राजभाषेच्या अनुषंगाने व्यवहार कोश निर्माण केलेला होता आणि हा जो व्यवहार कोश छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेला होता तो जवळपास 14,000 पेक्षा जास्त शब्दांचा हा व्यवहार कोश होता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये 200-300 वर्षामध्ये जो मराठीचा राजभाषा मागं पडली होती तो दर्जा महाराजांच्या आगमनाने या सह्याद्रीच्या भूमीमध्ये पुन्हा त्या ठिकाणी निर्माण झाला. आज आपण पाहतोय की आजसुद्धा 2,000 पुस्तकं मराठीत प्रकाशित होतात, 500 दिवाळी अंक प्रकाशित होतात, बाजारात 250 ते 300 कोटीची उलाढाल होते. 2 दिवसापूर्वी मला वाटतं लिटरेचर फेस्ट पुण्यामध्ये झालं, मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांची विक्री त्या ठिकाणी झाली. आणि पुन्हा एकदा तो मुद्दा मी दयानंद महाविद्यालयाच्या परवाच्या सभेत मांडला होता साहित्य संमेलनामध्ये की महाराष्ट्राची जी साहित्य परंपरा आहे संत ज्ञानेश्वरापासून जी पुढं जे आली तीच खऱ्या अर्थानं मराठीला नैतिक अधिष्ठान देणारी आणि मराठीचा राजभाषा सिद्ध करणारी भूमिका ही आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. त्याच्याकडं अधिक लक्ष आपल्याला देता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत साहित्याचे विचार असतील आणि मराठीच्या या भूमिकेच्या माध्यमातून आपण जे साहित्य संमेलन साजरे करतो हे केवळ आनंद सोहळा म्हणून न राहता त्याच्यातून समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि आम्ही विचार केला पाहिजे की आमच्या मुलाची भाषा मातृभाषा श्रेष्ठ का फ्रेंच, इंग्लंड किंवा आणखीन कुठली भाषा श्रेष्ठ. कारण आम्ही रोजीरोटीचा विचार करतो म्हणून आम्हाला वाटतं की फ्रेंच शिकला तर फॉरेनमध्ये जाईल, अमेरिकन शिकला तर आणखी इकडे जाईल, जर्मन शिकला तर तिथं जाऊन काय ते नोकरी करेल. तर या भाषेच्या मागं न लागता मातृभाषेतून जरी प्रवास केला तरी आम्ही योग्य ठिकाणी जातो. आम्ही स्वतः मराठीच्या साध्या शाळेमधून शिकलो. मला नाही वाटत की MA इंग्लिश करताना मला काय फार अडचण त्या ठिकाणी आली. कारण मातृभाषेचा पाया जेवढा मजबूत असेल तेवढी तुमची प्रगती, तेवढं तुमचं आयुष्यातील वाटचाल प्रवास हा निश्चितपणे मोठा असतो. शेवटी कसं आहे की मराठी बोलीभाषेतून ही पुढं लिखित भाषा स्वरूपात आली. मला स्वतःला आठवतं आहे की माझे वडील ज्यांचं नाव या सभागृहात दिलेलं आहे सदाशिवराव मोरे सभागृह आणि आईचं नाव आपण दिलं आहे मनोरमा साहित्य संमेलन, हा एक योगायोग होता. असं काही ठरवून किंवा हे झालेलं नव्हतं. कारण ज्या कष्टातून आईवडिलांनी जीवन काढलेलं होतं त्या कष्टामध्ये वडिलांची भूमिका होती की समाजासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. आणि सेवानिवृत्तीनंतर वयाच्या 81व्या वर्षी 81व्या वर्षी बँकेचे चेअरमन झाले आणि 93 वर्षापर्यंत बँकेची धुरा सांभाळली. रिटायरमेंट झाले 74ला आणि बँक स्थापना झाली 97 साली आणि त्यांचं वय वडिलाचं होतं 81. पण एक जिद्द होती की मला काहीतरी करायचं आहे. पहाटे 5ला उठून आमच्या घरामध्ये तो जसा आंतरभारती तसं एक चर्चासत्र पहाटे 5ला चालवायचं. एक मोरेश्वर बनसोडे म्हणून होते, एक मुस्लिम होते, एक वेगळे होते. पहाटे 4ला उठून त्यांचं ते गीतेवरची चर्चा किंवा उर्दूवरची चर्चा. कधी आमच्या इथं एक माचनूर म्हणून गाव आहे भीमा नदीच्या काठी, त्या माचनूरला आर्वेकर महाराज होते. तर त्यांचं त्या ज्ञानेश्वरीवरचं विवेचन आणि मग त्यांचं ऐकून ऐकून आम्हाला ते श्लोक पाठ व्हायचे. म्हणजे भाषा कशी पासार होते हे उदाहरण मी घरात स्वतः पाहिलं आहे. आणि मग गीतेवरचं त्यांचं अनाश्रिता हा कर्मफलम कार्यम कर्म करोति हा, अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति हा, सन्यासीचं सयोगीचं न निरग्नांचं चाकरिया न निरग्नाचे चाकरिया. केवळ भगवे वस्त्र पहनने से कोई सन्यासी नहीं होता, केवळ अग्नि त्यागने से कोई सन्यासी नहीं होता.
संन्यास धर्म का पालन करना चाहिए. हे गीतेमधलं श्लोक हे पाठ असं झालेलं आहे. गीता वाचून असं कुठं पाठ होतं आहे. पण रोज सकाळी त्यांची जी चर्चा ऐकायची आणि मग तुकोबार आहे आमचे सकाळी उठल्या उठल्या कावणा समचरण दृष्टी उभे वेटेवरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची विराणे तेथे माझी दुष्चित्त जडी जडो देशी. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. हे तर ऐकून ऐकून इतके डोक्यात बसायचं. कारण ते वडील सकाळी उठले की ते पारायण सुरू व्हायचं ना त्यांचं. आणि झोपेतून जाग येताना सदा माझे डोळे मग विठोबाच्या आपोआप ते शब्द कानी परत परत मग जाग यायची. आणि तुकोबाने शेवटी म्हणलंय की तुझे पायी सर्व सुख बाकी कुठंच हे सुख तुम्हाला मिळणार नाही. आणि साहित्याच्या भूमिकेची हीच साहित्यिकाची भूमिका असली पाहिजे की जे समाधान म्हणून ज्याला आपण म्हणतो ते समाधान मी किती प्रगती केली याच्यात नाही आहे. मी चेअरमन झालो, करोडो रुपये कमवले, इथं सगळ्यांनी चर्चा केली. मला पण खरं तर अपेक्षा नव्हती की बँक काय, मल्टीस्टेट काय किंवा अर्थकारण काय, इंडस्ट्री काय, उद्योग काय, कशानेही समाधान फुटाण्यासाठी मिळत नाही. पैशाने समाधान मिळालं असतं तर जगात प्रत्येकजण सुखी झाला असता. कितीतरी करोडपती सुखी झाले असते. कशाला लोकांनी हे केलं असतं. समाधान शेवटी मानण्यावर आहे. तुम्ही कुठंतरी थांबता आलं पाहिजे. बस आता मला इथं नको, जे मला मिष्टांना आवडतंय ते समोर आलं आहे आणि तरी मी म्हणतो की नको आता बस झाला आता मला. हे माझं समाधान असलं पाहिजे. आणि अर्थकारणामध्ये सुद्धा आर्थिक सोबत समाधान हे कधीच नसतं. समाधान जे आहे हे कंटेंट, सेल्फ कंटेंट त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि सेल्फ कंटेंट तुम्हाला स्वतःच्या मनाच्या निग्रहातूनच येतो. हे सर्व धर्मभाव आम्हाला सांगतात. आणि साहित्याच्या माध्यमातून संत संप्रदायाने आम्हाला हीच परंपरा सांगितलेली आहे. भावार्थ दीपिकेतून हेच आम्ही शिकतो. कुठल्याही प्रकारचं साहित्य घ्या जगातलं, अनुवादित साहित्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला तर अनुवादित साहित्य महत्त्वाचं आहे. रिजनल लँग्वेजेस महत्त्वाच्या आहेत. भारताच्या विशाल देशामध्ये प्रत्येक राज्याची स्वतःची कथा, परंपरा, रूढी सगळी आहे. आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्ध कशी करता येईल याचा ध्यास आम्हाला घेता आला पाहिजे. आणि आपण पुन्हा एकदा मराठी भाषेचा जागर या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करत असताना मी एवढंच म्हणेन की नुसता हा जागर नाही, हा आत्मविकास असला पाहिजे. हा काय असला पाहिजे? आत्मविकास असला पाहिजे. स्वतःच्या आत्म्याशी आम्हाला तादात्म्य साधण्याची भूमिका या भाषेच्या माध्यमातून घेता आली पाहिजे. कारण साहित्यातून प्रेरणा मिळतात. कुठलीही कथा, कादंबरी, लेखक जेव्हा आम्ही वाचतो, आमच्या गिरणी कामगार प्रश्न सुरवेरी जेव्हा मांडले तेव्हा ते आत्मकथात्मक असली पाहिजे. आणि मला ते स्वतःला त्याच्यावर चिंतन करता आलं पाहिजे. आणि हे जर चिंतन करण्याची भूमिका कोण देतं तर ते मराठी साहित्य आमचे लेखक देतात. आणि अशा या साहित्य सभेच्या माध्यमातून त्याचं मंथन, विचारमंथन झालं पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी आपल्याला दिवसभर घेऊन काम करायचं आहे. मी पुन्हा एकदा माझं लांबलेलं अध्यक्षीय भाषण संपवतो. अनेक विचार पुस्तकांनी मांडलेले नव्हते, पण तरीसुद्धा माझी भूमिका आहे की पुस्तकं वाचली पाहिजेत. ती का वाचली पाहिजेत तर आम्हाला स्वतःची तादात्म्य पावायचं असेल तर ती पुस्तक वाचली पाहिजे. केवळ एकाग्रता ही महत्त्वाची नाही आहे, तर विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे. प्रश्न विचारता आले पाहिजेत. हे का? आणि ही भूमिका ग्रीक फिलॉसॉफीमधून सॉक्रेटिस असेल, प्लेटो असेल, अरिस्टॉटल इथून ही भूमिका आलेली आहे. आणि ती भूमिका नंतर ग्रीक, लॅटिन, रोमन लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर आणि तिथून मराठीमध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी आलेले. नटश्रेष्ठचा उल्लेख या ठिकाणी केला. अनेक कथा, कादंबऱ्या, कविता या सगळ्याचा परामर्श आपण एवढ्या छोट्याशा वेळेमध्ये घेऊ शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे की प्रेरणा घेऊन जाऊ शकतो की मी पुस्तकं वाचली पाहिजेत आणि त्यातून चांगलं काय निरक्षीर पद्धतीने हे आम्हाला घेता आलं पाहिजे. ही मराठीची लेखकांची आमची भूमिका पाहिजे. आमचे जे लेखक आहेत त्यांनी समाजाची, शेवटी आम्ही एम.ए. असताना आमचं एक पुस्तक असायचं, क्विंटेन्सेन्स ऑफ इंग्लिश लिटरेचर. म्हणजे काय तर समाजाचं सार. आता हे शब्द गुळगुळीत झाले आहेत. आरसा आहे, सार आहे, अमुक आहे. काय समाजाचे प्रश्न फार गंभीर झालेले आहेत. इतके गंभीर आहेत की आज आमचं साहित्यसुद्धा ते कमी पडतं आहे की या प्रश्नाकडं दखल घेण्याची ताकद आमच्या शब्दामध्ये नाही का? तर आहे. तर ती ताकद निर्माण झाली पाहिजे साहित्याच्या माध्यमातून.
आणि आमच्या समाज प्रश्नानं सुद्धा तेवढ्याच ताकदीने समाजापुढं आणून त्याच्या माध्यमातून आम्हाला परावृत्त करता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही दुपारच्या सत्रामध्ये एक लेक्चर पण ठेवलं आहे, ताण विरहित आपल्याला कसं जगता येईल याची भूमिका आपण इथं दुपारच्या 4-5च्या सत्रामध्ये आपण ठेवलेली आहे. त्या सर्व मंडळींचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं, खरं तर पत्रिका फारशा पाठवल्या नव्हत्या, पण मराठीचे प्रेमी आणि सर्वच क्षेत्रामधील मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विशेषतः विश्वास पाटील साहेब, मिलिंद जोशी साहेब, शोभणे साहेब, याचप्रमाणे आमच्या गोव्यावरून खास उपस्थित झाले सावंत साहेब, सर्व पुरस्कार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही आपल्याला दुपारी पुरस्कारच्या वेळेला आपल्याला ऐकण्याचे भाग्य मिळणार आहे. आमचे जयू भटकरजी, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू, या सगळ्यांना मी विनंती करतो की आमच्या या परिवाराच्या माध्यमातून साहित्याची जी भूमिका आहे, साहित्यिकांच्या माध्यमातून समाजाला काय मिळू शकतं, ही भूमिका जी आम्ही घेतली, तर त्या अनुषंगानं आपण काम करावं. आम्हाला आपल्याला विनंती आहे की आपण मनोरमा परिवाराच्या या साहित्याची जी पताका आहे, ही पताका जिथं जिथं आपल्याला घेऊन जाता येईल तिथे तिथे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आमच्याकडं घुमानला आम्ही मध्यंतरी साहित्य संमेलन घेतलं होतं, तशा पद्धतीने मनोरमाची भूमिका ही विश्वव्यापी वाढती आमची राहणार आहे. भविष्यामध्ये आम्ही गोव्याला साहित्य संमेलन घ्यायच्या विचारामध्ये आहोत. कसा योग मिळतो आपण बघूया आता तुमच्याकडे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपण अशा पद्धतीचं साहित्य संमेलन घेऊ. पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांचं माझ्या विचारांवर बसलेले, समोर माझ्या माता भगिनी, रसिक, साहित्यिक मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत. या प्रत्येकाच्या ऋणामध्ये मी राहू इच्छितो. खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही पटतंच असं नाही आहे, परंतु नाही पटलं तर विचार एकमेकाचे आपण देवाणघेवाण ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीची भूमिका मी घेऊन अशा पद्धतीचे साहित्य संमेलन भरवतो आणि तुम्ही साथ देता म्हणून तुमच्या ऋणात राहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर